काय बाई, आजकाल तर डॉक्टर लोक फक्त सिझेरियन सेक्शन करायचं बघतात. आमच्या काळात तर फक्त नॉर्मल डिलिव्हरी व्हायचे असं म्हणणाऱ्या ज्या आई आणि आजी असतात त्यांना मी सांगू इच्छिते की आजकाल जे सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढलं ते डॉक्टरांमुळे नाही वाढलंय. त्याचबरोबर आपल्याला बाळाचा आउटकमही चांगला बघायला भेटतो. पूर्वीच्या काळात जेव्हा तुमचा काळ असतं, आई किंवा आजीचा काळ होता, त्यावेळेस सर्व बायका बसून स्वयंपाक करायच्या, बसून खूप सारी कामं करायचे आणि त्यांचं ते पेल्विक मसलचा टोन आहे फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे तो स्ट्रॉंग झालेला होता आणि पेल्विक बोन हा जो आहे थोडासा ब्रॉड आणि फॉरवर्ड टिल्टेड होता, त्याच्यामुळे बाळाची डिलिव्हरी ही सहजरित्या पॉसिबल असायची आणि त्यावेळीची बाळाची वजने जे आहे ते खूप कमी असायची, 2-2.5 किलो इतपत असायची. पण आता बायकांचं बसून करण्याची जी कामं आहेत बंद झालेली आहेत आणि मोस्ट ऑफ द बायका आता ऑफिस वर्क करतात किंवा बाहेर कामं करतात, त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त करत नाहीत. त्यामुळे त्यांचे पेल्विक मसल्स वीक असतात किंवा पेल्विक मसल तेवढे स्ट्रॉंग नसतात आणि आता आपण न्यूट्रिशियस आहार घेतो, त्यामुळे बाळांची वजनही 3 किलो 3.5 किलो एवढी झालेली आहेत. याचमुळे नॉर्मल डिलिव्हरी हे प्रमाण कमी होऊन सिझेरियन सेक्शन जास्त होत आहेत आणि त्यामध्ये बाळांचा आउटकम खूप चांगला आलेला आहे, ज्याच्यामध्ये न्यूनेटल डेथ होत नाही. पूर्वीच्या काळात भरपूर बायकांची एक तरी हिस्ट्री असायची की जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा बाळाचा जीव दगावला किंवा पोटामध्ये बाळाचा जीव दगावला, हे जे गोष्ट होती न्यूनेटल डेथ हे पूर्वीच्या काळात खूप जास्त होते आणि त्याचप्रमाणे आत्ता बघितलं तर ते आपण न्यूनेटल डेथचा रेट कमी झालेला आहे. थँक्यू.